लगनसराई चालू झालेली आहे, तर त्यासाठी आपण काठपदरच्या साडीचा सुंदर असा बटवा शिवणार आहोत. ओटीचा बटवा नवरीला देण्यासाठी. कोणाला गिफ्ट पण देऊ शकता तुम्ही. डोहाळे जेवणासाठी, जेवणाचा कार्यक्रम असेल त्यामध्ये ओटी भरण करण्यासाठी छान असा ओटीचा बटवा आपण शिवणार आहोत. त्यासाठी डबल याच्यात मी असे कापड टाकले. एक ताट घेतले. तुमच्या घरातलं कोणतं पण एखादं ताट घेऊ शकता. छोटं मोठं तुम्हाला हवं आहे तसं. त्यावर मार्क करून घ्यायचे. मार्क करून कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यासाठी अस्तर पण असं ताट ठेवून आपण कट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे एक भाग घ्यायचा आहे. त्याला आपल्याला अशा प्रकारे घडी करायची आहे. अस्तरची त्याची दोन्ही एकावर एक बरोबर ठेवायचे आहे. अशा प्रकारे साडीचा कपडा सिल्की असतो, त्यासाठी आपण त्याला अशा पिनला लावून घेणार आहोत, कपडा सरकू नये म्हणून. 3 इंचावर मार्क करायचे आहे. गोल राऊंड करून गोल राऊंड करून अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपला कपडा तयार आहे. आता आपण याला मध्ये आणि बाहेर साईडने टिप देऊन घेणार आहोत. कपडा सरकू नये म्हणून आपण 3 ठिकाणी पिन लावून घेणार आहोत. अशा प्रकारे पिन लावून आपण टिप देऊन घेणार आहोत मध्ये आणि बाहेर. आपली आता शिलाई देऊन झालेली आहे. मधल्या गोलसाठी आपण नेफा लावणार आहे. त्यासाठी गोलेचं पूर्ण माप घेतलेलं आहे. पट्टीची रुंदी 3 इंच घेतलेली आहे. पट्टीचा एक साईड फोल्ड करून घ्यायची आहे अशा प्रकारे. एक तशीच ठेवायची. नंतर जोडत्या वेळेस आपण व्यवस्थित माप बरोबर घेऊन मग फोल्ड करून घेऊ. अशा प्रकारे आपण नेफा जोडून घेणार आहोत मधल्या गोल राऊंडला. जोडून झालेला आहे. मधली शिलाईला आपण वरून दाबटीप देणार आहोत, म्हणजे ती शिलाई दिसणार नाही. वरच्या साईडने अशी दाबटीप देऊन घ्यायची. तर कडेने आपण झालर लावणार आहोत. त्यासाठी 3 इंचाचा काठ तुमच्याकडे जेवढा जसा तुमच्या पद्धतीचा काठ असेल तसा घ्यायचा. माझ्याकडे काठ शिल्लक नव्हता. मी पदराचे तुकडे कापले, ते एकमेकांना जोडून त्याची झालर तयार केली. 3 मीटर इतका आपल्याला काठ लागतोय. याला आपल्याला प्लेट टाकायच्या आहेत सारख्या अशा. काठ आपला असा जोडून घ्यायचा आहे अशाप्रमाणे एकसारखा जोडायचा आहे.
खालची आणि वरची बाजू दोन्ही सरळ एकमेकावर ठेवायची आहे. मग अशा प्लेट टाकून टिप मारायची आहे. अशा प्रकारे मग तर शेवट दोन्ही बरोबर करून दोन्ही एकावर एक ठेवून इथे आपण टिप मारून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला वरचा भाग तयार आहे. आता आपण खालचा जो भाग आहे तो आता जोडून घेणार आहोत. अशा प्रकारे प्लेटमध्ये घ्यायचे आहेत काठ जे आपण लावले ते. त्यावर खालचा भाग उलटा टाकायचा आहे. उलटी बाजू वर ठेवायची, सरळ बाजू खाली ठेवायची आहे. कडेने पिना लावून घ्यायच्या आहेत, कपडा सरकू नये म्हणून. आणि अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे पूर्ण राऊंडवर. अशा पद्धतीने जोडून झालेलं आहे. आता हे टिपाचं दिसते त्यावर आपण क्रॉस पट्ट्या कट करून घेणार आहोत. त्याला आपण गोट देणार आहोत फिनिशिंगसाठी. क्रॉसमध्ये पट्ट्या कट करून घेतल्यात त्या अशा प्रकारे जोडून यावर ठेवून आपण याला गोट मारून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला बटवा तयार आहे. आता आपण यामध्ये एक गोल्डन लेसची नाडी ओवून घेतली मी. ओवून घेतल्यानंतर त्याला अशा प्रकारे आपण समोर लटकन लावणार आहोत. अशा पद्धतीने लटकन तयार करून घ्यायचे. हे पहा, आता आपले नाडी पण ओवून झालेली आहे, लटकन लावून झालेत. अशा प्रकारे सुंदर असा बटवा आपला तयार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला एक नारळ टाकून दाखवते. यामध्ये कमीत कमी 5 ओट्या मोकळ्या बसतात. अशा प्रकारे खूप सुंदर नवरीला देण्यासाठी ओटी. एकदा नक्की ट्राय करून पहा. छान असा बटवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.